रुग्णसेवा हीच खरी साई सेवा या तत्वाशी बांधील राहून लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट गेल्या 1.5 वर्षांपासून नियमितपणे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शिबिर आयोजित करत आहे। मोतीबिंदू मुक्त साईनगरी या संकल्पनेवर आधारित या उपक्रमातून आतापर्यंत 14 यशस्वी शिबिरं पार पडली असून नुकतंच 15वं शिबिर अधिक व्यापक स्तरावर पार पडलं। या शिबिरात तपासण्यात आलेल्या रुग्णांपैकी मोतीबिंदूग्रस्त अनेक रुग्णांची मोफत शस्त्रक्रिया पनवेल येथील आर झुंझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल येथे करण्यात आली आहे। औषधं, ऑपरेशन, रुग्णांचे जाणे येणे, पोस्ट ऑपरेटिव्ह काळजी या सर्व गोष्टींचा खर्च ट्रस्टतर्फे उचलण्यात येतोय। आजवर 2000हून अधिक रुग्णांना या शिबिराचा थेट लाभ मिळालाय। अनेक वृद्ध व नेत्रविकारग्रस्त रुग्णांनी या शिबिरांमुळे नव्या दृष्टीने आयुष्याकडे पाहायला सुरुवात केली। हे केवळ वैद्यकीय मदतीचं नव्हे तर त्यांच्या कुटुंबासाठीही नव्या आशेचं उजेड ठरतंय। लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टचं कार्य केवळ शिर्डीपुरतं मर्यादित न महाराष्ट्रातील अनेक शहरातून तसेच परराज्यातून देखील नेत्रविकारग्रस्त रुग्ण शिर्डीत पोहोचतात। आलेल्या गरजूंचं अगदी चांगल्या पद्धतीने अत्याधुनिक यंत्राद्वारे मोफत नेत्र तपासणी केली जाते। मोतीबिंदू मुक्त शिर्डी अभियानामध्ये हे आपलं 14 यशस्वी शिबिरानंतर 15वं शिबिर आहे आणि आज रुग्णांचा सकाळपासूनच प्रचंड प्रतिसाद आहे आणि याच्या आधी जवळजवळ 10,000 रुग्णांची नेत्र तपासणी झालेली आहे आणि 2,000 पेक्षा जास्त रुग्णांची शस्त्रक्रिया झालेली आहे। तर ह्या 2,000 लोकांचे जे यशस्वी शस्त्रक्रिया झालेली आहे त्याचीच ही पावती म्हणून आज आम्ही सलग 1.5 वर्षापासून हे शिबिर घेतो आहे आणि त्याच्यामध्ये एकाही रुग्णांची अयशस्वी शस्त्रक्रिया झालेली नाहीये। त्याच्यामुळं ही आमची एक पावतीच आहे याची आणि ह्या शिबिरासाठी आम्ही पूर्ण कुटुंब अहोरात्र मेहनत करतो आणि आमची जे स्टाफ आहे जो ऑफिसचा तो पण खूप म्हणजे मनोभावे हे सगळे जण कार्य करतात। अयोध्या हॉस्पिटलच्या इथं आपण रुग्णांची तपासणी करतो आणि तपासणी झाल्यानंतर ज्या रुग्णांना ह्या शस्त्रक्रियेची गरज आहे त्यांना इथून बसद्वारे आपण पनवेलला घेऊन जातो। तिथं शस्त्रक्रिया झाल्यावर आपण रुग्णांना परत शिर्डीला घेऊन येतो। तर हा जो प्रवास आहे जाण्या येण्याचा खर्च परत जेवणाचा हा पूर्ण लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट आणि आर झुंझुनवाला ट्रस्टद्वारे केला जातो। रुग्णांकडून आपण काहीच घेत नाही। ही एक आपली एक सेवाच आहे। तर नेत्रसेवा हीच साई सेवा समजून आम्ही हे कार्य करत आहे आणि ते बाबा यशस्वी करून घेतात। मोतीबिंदू मुक्त साईनगरी हा उपक्रम केवळ आरोग्य सेवा नव्हे तर तो श्रद्धा आणि सेवेचा संगम ठरतोय, जो साईबाबांच्या शिकवणीशी पूर्णपणे सुसंगत आहे। दानदात्यांनी दिलेल्या देणग्यांचा उपयोग लोकसेवेसाठी होत असल्याचं समाधान अनेकांनी व्यक्त केलं असून स्थानिक नागरिकांनी या कार्याचं मुक्तकंठाने कौतुक केलं। तर मोतीबिंदू शिबिराबरोबरच आता गरजू विद्यार्थ्यांना सायकल वाटप देखील केलं जात आहे। यावेळी शाळेतील 9 गरजू मुलींना ट्रस्टतर्फे राष्ट्रवादीचे संग्राम कोते पाटील यांच्या हस्ते सायकल वाटप करण्यात आलं। सगळ्यांना माहिती आहे की आम्ही लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टतर्फे दर महिन्याला मोफत नेत्र तपासणी आणि मोफत मोतीबिंदू शिबिर घेत असतो। आज हे 15वे शिबिर आहे आणि आर झुंझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल व साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टतर्फे हे शिबिर 15वे शिबिर होत आहे आणि या शिबिरामध्ये आज तर उत्तुंग प्रतिसाद मिळाला आहे। पुढील शिबिर हे 27 जुलैला होणार आहे आणि मागील 2 जूनला मागच्या महिन्यात लक्ष्मीबाईंची 62वी पुण्यतिथी होती। तर त्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आम्ही गरीब मुला मुलींना ज्या वस्त्यावरून शिर्डीमध्ये शिकण्यासाठी येतात, ट्युशन घेण्यासाठी ट्युशनसाठी येतात, तर त्यांना लांब जाण्या येण्याचा त्रास होत होता। म्हणून आम्ही मागच्या महिन्यापासून त्या पुण्यतिथीपासून प्रत्येक वेळेस काही मुलं आणि काही मुली 8वी 9वी आणि 10वी यांच्यासाठी सायकल वाटप पण चालू केले आहे। तसेच अपंग व्यक्तींना पण सायकल वाटप चालू केले आहे। आता आज सुद्धा 9 सायकल वाटप आम्ही करत आहोत। ज्या गरजवंतांना आम्ही सेवा देण्याचा प्रयत्न करत आहोत। जे आमच्या ट्रस्टला साई भक्त दान देत असतात त्या दानाच्या माध्यमातून आणि ते 9 नाण्यांच्या दर्शनातून जे काही येतं दान, त्या दानातून आम्ही हा छोटे छोटे उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करत आहोत। हे मिशन हे मोतीबिंदू
नेत्रसेवा ही साई सेवा असे समजून आम्ही करत आहोत। आम्ही सुरुवातीला शिर्डी परिसर मोतीबिंदू मुक्त करायचं शिबिर हातात घेतले होते, मिशन हातात घेतले होते, परंतु आता ठिकठिकाणी आमचे शिर्डीचे लोकांच्या ओळखीमुळे ठिकठिकाणी बुलढाणा, औरंगाबाद, श्रीरामपूर, पाथरे, नाशिक, लासलगाव, मालेगाव तसेच काही बाहेरच्या प्रदेशातून पण काही लोक मोतीबिंदू म्हणजे चेकअपसाठी येत आहेत आणि त्यामध्ये आम्हाला शंकराय हॉस्पिटल जे आहे मुंबईचं ते साथ देत आहेत। भविष्यात आमचा प्रयत्न राहील दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने आम्ही एक भव्य नेत्रालय उभारण्याचा प्रयत्न करू आणि जेणेकरून लोकांची सेवा येथेच होईल असा आमचा एक प्रयत्न राहील। शिबिरांमधून नवदृष्टी लाभलेल्या रुग्णांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी ट्रस्टबद्दल कृतज्ञता व्यक्त केल्याचा भाव त्यांच्या डोळ्यात स्पष्टपणे दिसतोय। तर गरजू मुलींना आता शाळेत येताना होणारी पायपीट थांबणार असल्याचा आनंद आणि नवी उमेद त्यांच्या चेहऱ्यावर झळकते। आगामी काळात हा उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात राबवण्याचा निर्धार ट्रस्टने केला असून मोतीबिंदू मुक्त भारत हे अंतिम लक्ष्य ठेवून नेत्ररोग मुक्तीचा प्रकाश अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचं स्वप्न ट्रस्ट पूर्ण करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे। मनीष दवंगे, SP 24 तास, शिर्डी।